नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण आपल्या शेतकरी बांधवाचं चॅनल आहे आणि आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आपण गेले काही दिवस हवामान विभागाअंतर्गत ज्या इन्फॉर्मेशन येतात त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सदैव प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होऊ नये ह्यासाठी आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, गेले काही दिवस आपण बघत असता की पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोर पकडलेला असून अंदमान निकोबारच्या ज्या सागरी तट म्हणजेच विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या सागरी तटालगत या बंगालच्या महासागरात जे क्षेत्र निर्माण झालेलं होतं ते पूर्ण महाराष्ट्र व्यापलं असून महाराष्ट्रातील इतर राज्यांमध्येही त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत असून अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस ही सुरुवात झालेली असून आपण शेतकरी बांधवांचे अथानात नुकसान झालेलं आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेताचं पिकाचं त्या ठिकाणी पाणी साचत असेल त्या ठिकाणी त्याची उपाययोजना करायला हवीत, जेणेकरून पिकांचं नुकसान होऊ नये. तर आपण बघू शकता अकोला, जळगाव, नाशिक, मुंबई, सोलापूर, नांदेड या भागामध्ये, कोल्हापूर असेल या भागामध्ये आज पावसाला मुसळधार सुरुवात होणार असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यासाठी कामाव्यतिरिक्त आपल्या शेतकरी बांधवांनी बाहेर जाऊ नये, कारण ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे त्या ठिकाणी धोका होण्याची शक्यता निर्माण होत असते आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की कामाव्यतिरिक्त आपण बाहेर जाणं टाळावं. कारण ज्या क्षेत्रात पाऊस होणार आहे मुसळधार त्या क्षेत्रामध्ये पावसाचा वेग हा वाढणार असून आपल्याला त्याचा सामना करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण कामाव्यतिरिक्त बाहेर जाऊ नये अशा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. तर चला कोणत्या भागात पावसाची काय स्थिती राहणार आहे ते पाहूया आपण. तर मित्रांनो, आपण बघू शकता नांदेड, अकोला, नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि सोलापूरचा काही भाग याच्यामध्ये आपण बघू शकता. अकोला, नांदेड या भागामध्ये लातूरचा काही भाग आहे, तर वाशिमचा काही भाग येऊ शकतो याच्यात. तर या भागामध्ये आपण बघू शकता वाशिम, लातूर, नांदेड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे, अकलूज, सातारा, मुंबई, पालघर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, सातारा, रत्नागिरी, सांगली या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. वातावरण हे चेंज होत आहे सदर. तर नांदेड लगेतील जो अहमदपूर आहे, पारली आहे, माजलगाव आहे या भागामध्ये, उदगीर असेल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर लोणारचा काही भाग आहे, जालनाचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर आपण आपल्या पिकांच्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होईल अशी उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाची नासाडी होणार नाही. तर नांदेड आणि वाशिम हा जो भाग आहे, तर लातूरचा हा भाग आहे. या भागामध्ये आपण बघू शकता, तर या भागामध्ये आपण बघू शकता पूर्णा, परभणी, नांदेड लगेतील जो पेठ, उमरीचा भाग आहे, भोकरचा काही भाग येऊ शकतो याच्यात. या भागामध्ये आपण बघू शकता अतिमुसळधार पाऊस होणार असून त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल अशा स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर मित्रांनो, आपण काळजी घ्यायला अशी विनंती करतो. तर आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल नक्की सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि आपला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल, आपल्याला पाहायला मिळेल. तर असं सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही GR नुसार योजना असतील त्याचे व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करणार आहोत. तर आपण कुठून व्हिडिओ पाहता हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे तेही नक्की लिहा. आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.